शेतकरी मित्र नमस्कार. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आणि कधी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, राज्यात भावांतर योजनेअंतर्गत राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपयाचं अनुदान म्हणजे प्रति हेक्टर 5,000 रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 10,000 रुपये एवढं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर हे झालं अनुदानाच्या बाबतीत. तर आता हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2023ला ई पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या पिकाची नोंद ई पीक पाहणी केली होती, त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्याच आधारावर म्हणजेच ई पीक पाहणी 2023च्या आधारावरच शासनानं माहिती गोळा केलेली आहे की 2023ला सोयाबीन आणि कापूस या पिकांचा किती पेरा झाला होता. त्या माहितीच्या आधारेच ही भावांतर योजना राबविण्यात येणार आहे. म्हणजेच त्या माहितीच्या आधारेच शेतकऱ्यांना अनुदान वितरित केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.